नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. 2020 हे वर्ष कुणीही विसरणार नाही. किंबहुना अविस्मरणीय वर्ष म्हणजे काय तर 2020 असं सगळ्यांना वाटेल जे सध्या या काळामध्ये जगतायत. प्रत्येकाची कारणं वेगळी आहेत. कुणाच्या व्यवसायामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे, कुणाला त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी आजारी पडल्यानंतरची जी काही तगमग असती ती अनुभवायला मिळालेली आहे. तर विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं 2020 हे वर्ष तर अत्यंत अविस्मरणीय ठरेल. अनेकांच्या परीक्षाच झाल्या नाहीत, ही त्यातल्या त्यात आनंदाची बाब असं कदाचित विद्यार्थ्यांना वाटेल. पण परीक्षा होणं न होणं याच्या बरोबरीनं करिअरबद्दल सुद्धा एक वेगळं प्रश्नचिन्ह या सगळ्या परिस्थितीमध्ये निर्माण झालेलं आहे. 10वीचा एका विषयाचा म्हणजे भूगोलचा पेपर झाला नाही, 12वीच्या परीक्षा झाल्या पण अजून निकाल लागलेला नाही आहे, अंतिम वर्षाच्या पदवीच्या ज्या परीक्षा आहेत, महाविद्यालयीन परीक्षा आहेत, या रद्द करण्यात आलेल्या आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये एकूणच विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होते का, त्यांचं योग्य मूल्यमापन होत नाही आहे का, असे प्रश्नसुद्धा आता उपस्थित होत आहेत. दुसरीकडं जून महिना म्हणजे 10वी आणि 12वीचा निकाल लागल्यानंतर आपल्या मुलानं नेमकं कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं याची दरवर्षी चर्चा होत असते. परंतु यावर्षी 2020च्या जून महिन्यामध्ये अजूनही आपण कोविड आणि कोरोनामध्ये गुरफटलेलो आहोत. तरीसुद्धा पालकांच्या मनामध्ये प्रचंड प्रश्न आहेत की आता 10वीचा किंवा 12वीचा निकाल लागल्यानंतर नेमकं कुठे ॲडमिशन घ्यायचं, त्यानंतर आता जो काही निकाल उशिरा लागणार आहे त्यामुळे कॉलेजेस नेमके कधी सुरू होतील याच्याबद्दलची नेमकी माहिती नाही आहे. त्यामुळे मुलांच्या शैक्षणिक पुढच्या वर्षावरती काही परिणाम होणार आहे का, त्याच्याही पुढे जाऊन जो अभ्यासक्रम आता बुडणार आहे तो पुढच्या वर्षासाठी कसा भरून काढायचा, अनेक प्रश्न आहेत. आणि अशावेळी दरवर्षी जून महिन्यामध्ये पालकांच्या मनातला जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे मुलाच्या करिअरचा. त्या दृष्टीनं आज आम्ही बोलणार आहोत. कोरोना कोविड या विषयावरती आपण गेले दीड महिना बोलतोय, पण आता आपण प्रॅक्टिकली बोलूया, प्रॅक्टिकली विचार करूया. कारण नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होते आणि अशा वेळेला 10वी 12वी पास झालेल्या मुलांचं करिअर कसं असलं पाहिजे, कोणकोणते ऑप्शन्स आहेत, कोणकोणते पर्याय आहेत, या दृष्टीनं आज आपण बोलणार आहोत. आणि आज आम्ही त्यातील फक्त आणि फक्त कॉमर्स या शाखेविषयी बोलणार आहोत. याचं कारण असं आहे की गेल्या काही वर्षांमध्ये कॉमर्सकडं मुलांचा ओढा वाढतोय आणि म्हणून आज आम्ही ठरवलं की केवळ कॉमर्स शाखेबद्दल आपण बोलायचं. आणि त्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये बोलवलेले आहेत ब्रिलियंट प्रोफेशनल अकॅडमीचे अभिजित कुलकर्णी सर यांना. आपलं स्वागत आहे सर. नमस्कार. अभिजित कुलकर्णी सर स्वतः CA आहेत आणि CS पण आहेत. कंपनी सेक्रेटरी आणि चार्टर्ड अकाउंटंट अशा दोन्ही पोस्ट त्यांच्याकडे आहेत. त्यांचं शिक्षण झालेलं आहे. सर, आपलं ब्रिलियंट प्रोफेशनल अकॅडमी हे 2005 पासून चालू आहे. बरोबर. म्हणजे आता जवळपास 15 वर्ष आपण या क्षेत्रामध्ये काम करताय. माझा पहिला प्रश्न आहे की काही वर्षापूर्वी जर आपण बघितलं तर 10वी पास झाल्यानंतर 11वीला ॲडमिशन घेताना मुलांचा पहिला प्रेफरन्स असायचा सायन्सकडं, त्यानंतर मग कॉमर्स आणि मग आर्ट्स किंवा कला शाखा. पण गेल्या 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारनं 10वीच्या मुलांसाठी एक कल चाचणी घेतली जाते आणि त्या कल चाचणीचा जर आपण निकाल बघितला तर जवळपास 70 ते 72% मुलं आता कॉमर्सला पसंती देत आहेत. म्हणजे पहिला प्रेफरन्स कॉमर्सला, आता सायन्स मागं पडले आणि कॉमर्स पुढे आले. हा बदल का झाला, कशामुळे झाला आणि कॉमर्समध्ये खरोखर तेवढ्या संधी आहेत का? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. सरांनी अतिशय जेन्युइन आणि योग्य असा प्रश्न विचारला असं मला वाटतंय. गेल्या 3 वर्षापासून कल चाचणी शासनाने घेतलेली आहे आणि मला त्यासाठी शासनाचं आधी अभिनंदन करावं असं वाटतंय. कारण की एक चांगला स्तुत्य असा निर्णय घेतला आणि तो शासन दरबारीच घेतल्यामुळे तो सर्व मुलांना म्हणजे मास स्केलवर तो ऍप्लिकेबल झाला. आणि त्या कल चाचणीचा अतिशय गांभीर्यानं विद्यार्थी आणि पालक विचार करतात आणि आपलं करिअर आता निवडायला लागलेले आहेत. नाहीतर पूर्वी असं व्हायचं की कोणतरी करते, कोणतरी सांगितलंय, आपला कल आपला इंटरेस्ट हा माहीत नसायचा. पण कल चाचणी ज्या पद्धतीने घेतली जाते ती पद्धत योग्य आहे? आपण त्याच्यावर बऱ्यापैकी विश्वास ठेवू शकतो की शासनानं एकूण राज्यस्तरावर ही चाचणी घेतली असल्यामुळे त्याच्यामागे त्यांनी एक सायंटिफिक बेस ठेवलेला आहे. आणि आमच्याकडे पण जे आता विद्यार्थी येत आहेत गेले 4-5 वर्षामध्ये, तर ते सर्वजण सांगतात की आमचा कल चाचणीचा हा कॉमर्स हा आलेला आहे आणि त्यामुळे आम्ही तुमच्याकडे आलोय, तर तुम्ही आता आम्हाला यामध्ये काय करता येईल हे सांगा. पण मग मूळ प्रश्न, मग कॉमर्सकडे ओढा का वाढला? काही कारणं यातली असतील. आता आपण बघा, कोविड कोरोना आणि आम्ही असं म्हणतो की काही अल्फाबेटचं महत्व असतं, तर करिअर आणि कॉमर्स तर C हा. आणि गेल्या एक 15-20 वर्षामध्ये आपण बघितलं असेल की कॉम्प्युटरचं पण महत्व बरंच वाढलेलं आहे. अगदी. आम्ही ज्या कोणतेही क्षेत्र असू दे कॉम्प्युटरचा वापर अनिवार्य बनलेला आहे.
बऱ्याचशा पालकांना किंवा विद्यार्थ्यांना माहित नसेल की कॉमर्स साईडला 11वी-12वीला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट त्यांनी घातलेला आहे बर आणि त्याचा बराच फायदा मुलांना पुढचे कुठलेही कोर्स करताना वगैरे होतो. अच्छा. अजून एक कॉमर्स साईडचा फायदा तो म्हणजे कॉमर्स साईडला मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट पण आहे. हे पण बऱ्याच जणांना माहित नाहीये. म्हणजे मला मॅथ्स आवडते पण कॉमर्स साईडला मॅथ्स नाही का काय अशाने काही पालक त्याचा विचार करत नाहीत. तर कॉमर्स साईडला 11वी-12वीला मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट ठेवलेला आहे. पण सर मला उलटं वाटायचं की अनेक मुलांना मॅथमॅटिक्स अवघड जातं, गणित अवघड जातं आणि कॉमर्स म्हणजे काय तर आकडेमोड आणि त्यामुळं कॉमर्सकडे मुलं येत नव्हती काय असं मला सुरुवातीला वाटायचं. पण मग तुम्ही म्हणता ते उलट आहे. बरोबर. उलट आहे. अच्छा. हा आता कॉमर्स साईडला 11वी शाखेमध्ये 4 कंपल्सरी सब्जेक्ट आहेत. त्यातले 3 कॉमर्स साईडचेच आहेत. एक आहे अकाउंटन्सी, दुसरा आहे इकॉनॉमिक्स, तिसरा आहे ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स. बर चौथा सब्जेक्ट आहे तो सर्व शाखांना कंपल्सरी आणि तो मला वाटते आता महत्वाचा आहे तो इंग्लिश आहे. ओके. 5वा सब्जेक्ट आहे तो ऑप्शनल आहे. त्याला मॅथमॅटिक्सला ऑप्शन त्यांनी ठेवलेला आहे सेक्रेटरियल प्रॅक्टिस ओके. आणि एसपी करेक्ट आणि मुलांच्या भाषेमध्ये एसपी आहे. आणि 6वा सब्जेक्ट जो ठेवला आहे तो पूर्वी फक्त लँग्वेजेस होत्या. म्हणजे जेव्हा आम्ही कॉमर्स साईडला ऍडमिशन घेतली तेव्हा आम्हाला मराठी, हिंदी, संस्कृत, जर्मन. ओके. त्याला स्टेट बोर्डाचं पण अभिनंदन करायला पाहिजे की त्याला त्यांनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा एक कॉम्पिटेटिव्ह सब्जेक्ट ऑर म्हणून आणला. म्हणजे भाषेला ऑप्शन दिलेला आहे आयटीचा. आयटीचा. बर. सो हे 6 मला व्यक्तिगत हा निर्णय आवडलेला नाहीये कारण भाषा असलीच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. एनिवे. हा पण आमच्या दृष्टीनं तो महत्वाचा वाटतो की कारण की करिअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं तुम्हाला कॉम्प्युटर किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं नॉलेज असणं हे आता आवश्यक आहे. आणि तो करिक्युलम मध्ये असला की मुलं सिन्सिअरली करतात. भाषा तुम्ही आउट ऑफ इंटरेस्ट करू शकता, शिकू शकता. बरोबर. असं आणि ती तर उलट करिक्युलम मध्ये ठेवणं हा थोडासा म्हणजे मार्कांसाठी शिकणं भाषा हे गैरसोयीचं होतं. पण आयटी हा सब्जेक्ट त्यांनी ठेवल्यामुळे आणि आता तर ह्या वर्षी 12वीचा सिलेबस बदललाय तर बोर्डानं काही चांगले बदल यामध्ये केलेले आहेत. तो प्रॅक्टिकलशी जोडण्याचा प्रयत्न बोर्डानं केलेला आहे. अच्छा. आणि त्यामुळं तुम्ही पहिला जो प्रश्न विचारला की कल का वाढतोय तर 2 घटनांचा मला उल्लेख अगदी आवर्जून करावा लागेल. एक म्हणजे डिमॉनिटायझेशन आणि दुसरा म्हणजे जीएसटी. बरोबर. हे भारतीय अर्थव्यवस्थेतील किंवा आपण म्हणूया आर्थिक इतिहासातील अतिशय 2 महत्वाचे बदल झाले आणि ते गेल्या 5 वर्षातलेच आहेत. बरोबर. आणि त्याचमुळं या 2 कारणांमुळं कॉमर्स साईडचा एकूणच महत्व पण वाढलं आणि तिचा स्कोप पण वाढला. अच्छा. आणि त्यामुळं कॉमर्स साईडला येण्याची संख्या वाढणं हे मला वाटते स्वाभाविक आहे. आपल्या कोल्हापूर विभागामध्ये कॉमर्स साईडला आता साधारण 10वी पास झाल्यानंतर एक 55,000 मुलं साधारण परीक्षा देतात. हो 12वीची परीक्षा देतात. ऍडमिशन तर जास्त घेत असतील पण 55,000 मुलं कॉमर्स साईडची परीक्षा देतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मुंबईमध्ये हे प्रमाण उलट आहे. मुंबईमध्ये कॉमर्स साईडला सगळ्यात जास्त मुलं परीक्षेला बसतात सायन्स आणि आर्ट्स पेक्षा पण. तिथं सायन्स साईडची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण 85,000 आहे आणि कॉमर्स साईडची 12वी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण 1.5 लाख आहे. माय गॉड. म्हणजे भारताची आर्थिक राजधानी जी आहे तिथला कल जर आपण बघितला तर तो कॉमर्सकडे जास्त आहे. तो आधीपासून. पण सर मला सांगा ज्याला करिअरचा विचार करायचा आहे त्या मुलानं किंवा त्यांच्या पालकांनी 10वी वरती महत्व द्यावं की 12वी वरती? करिअरची खरी सुरुवात 10वी नंतर होते की 12वी नंतर? अगदी प्रांजळपणे मला उत्तर हवं. 10वीला महत्व आहे आपल्या शैक्षणिक आयुष्यामध्ये हे मान्य आहे पण करिअरच्या दृष्टीनं परीक्षा कुठली महत्वाची किंवा मुलांच्या मध्ये ती मॅच्युरिटी कधी आलेली असते? आता या कल चाचण्या वगैरे असतील किंवा आता बरंच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये जग जवळ आलेलं आहे आणि माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेली आहे. तर मला वाटते की 10वीची परीक्षा दिल्यानंतर आपल्याला दिशा कळते. अच्छा. आणि मग आपल्याला दिशा एकदा कळली की 12वी नंतर त्या दिशेनं कशी वाटचाल करायची हे आपल्याला समजू शकतं. त्यामुळे 10वी हा महत्वाचा टप्पा आहे आपल्या आयुष्यातील. तुम्ही 10वीच्या मुलांना पण शिकवता आणि 12वीच्या मुलांना पण शिकवता? आम्ही 11वी 12वी आणि 12वी नंतर ज्यांना प्रोफेशनल कोर्सेस करायचे आहेत चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. बर. त्यामुळे 10वी पास झालेले विद्यार्थी आमच्याकडे येऊ शकतात. अच्छा. आता तुम्ही 11वीला कोणकोणते विषय असतात ते सांगितलेत, 12वीला कोणते विषय असतात ते सांगितलेत. मला आता विचारायचं मुख्य तुम्ही जो आता ज्या 2 परीक्षांचा उल्लेख केलात CA आणि CS अत्यंत अवघड टफ पण त्याचबरोबर करिअरचा राजमार्ग म्हणणाऱ्या अशा या 2 परीक्षा. पण असं म्हटलं जातं की CA परीक्षेचा निकाल हा साधारणपणे 1-2 मॅक्सिमम 3% लागतो आणि हा निकाल जो काही तुमचं CAचं परीक्षा घेणारे जे काही इन्स्टिट्यूट आहे हा आधी पहिल्यांदा कॅल्क्युलेट करत असते का की 2 किंवा 3%च निकाल लावायचा आहे असं गृहीत धरून पेपर सेटिंग होतं का आणि त्या दृष्टीनं परीक्षा होते का? बऱ्याचशा चांगल्या कोर्सेस बद्दल बऱ्याचशा अफवा असतात त्यापैकी मला वाटतं ही एक अफवा असं म्हणायला काही हरकत नाही किंवा मिथ आहे ते. पण निकाल तर 2-3% लागतो हे खरं आहे? नाही आता तो पण आता वाढलेला आहे. म्हणजे साधारण आम्ही CA चालू केलं 1999 साली. तर त्यावेळी जे पास व्हायचे म्हणजे साधारण धरूया आपण 20 वर्षापूर्वी तर त्यावेळी कोल्हापूर शहरातनं 2 किंवा 3 CA पास झालेले पण आम्ही बघितलेत एका वर्षामध्ये.
बरं. एवढा कमी निकाल लागायचा. म्हणजे तो 2000 साली म्हणू किंवा 1992 साली बघू, ही परिस्थिती बरोबर म्हणजे होती. 2 किंवा 3% पण नव्हता. अच्छा. पण आता जर आपण बघितला तर आता कोल्हापूरमध्ये वर्षातून सीएच्या किंवा सीएच्या परीक्षा दोनदा होतात. एक असती मे मध्ये, दुसरी असते नोव्हेंबर मध्ये. तर एका वर्षामध्ये साधारण 35 ते 40 विद्यार्थी हे कोल्हापूर शहरातून सीए होतात. बर. शिवाय इचलकरंजी जे सेंटर आहे तिथून होतात ते सेपरेट आहेत. सांगली सेंटर आहे तिथून होतात ते सेपरेट आहे. फक्त कोल्हापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर एका वर्षात साधारण 35 ते 40 विद्यार्थी सीए होत आहेत. आणि सीएस सीएसचा निकाल पण हा आता सध्या चांगला लागतोय. सीएस हे एका वर्षामध्ये 10 ते 15 विद्यार्थी हे सीएस होत आहेत. बर. म्हणजे पूर्वीच्या 10 पट निकाल वाढले असं म्हणायला काय हरकत नाही. ओके. दोन्ही कोर्सेसमध्ये 3 ऍक्च्युली लेवल्स आहेत. तर पहिली जी लेवल आहे, सीएची पहिली लेवल आहे फाउंडेशन, त्याचा निकाल साधारण 35 ते 40% पर्यंत लागतो. ओके. दुसरी जी परीक्षा आहे इंटरमिजिएट, त्याचा निकाल साधारण 15 ते 20% पर्यंत लागतो. बर. हा, आणि सीए फायनल जे आहे तर त्याचा निकाल पण आता जो 2-3 टक्क्याचा होता तो आता वाढून तो 10 ते 15% पर्यंत आता पोहोचलेला आहे. पण म्हणजे या सीए होण्याच्या ज्या काही 3 टप्प्यावरच्या परीक्षा आहेत या टफ करत गेलेल्या आहेत. म्हणजे बरोबर. पहिल्यांदा तुम्हाला आत घेतात, पहिल्यांदा तुमच्या सीपीटीला, किंवा त्याला आता तुम्ही काय फाउंडेशन आता फाउंडेशन आलेलं आहे. त्यानंतर येते इंटरमिजिएट, येस, त्याच्यामध्ये अजून टफ, हो. आणि मग त्याच्यानंतर जी फायनल एक्झाम आहे त्याच्यामध्ये अजून टफ. बरोबर. या प्रत्येक 3 टप्प्यावरती किती पेपर असतात? आमच्याकडे कॉमर्स साईडमध्ये म्हणजे सीए सीएस या दोन्ही परीक्षांचं वैशिष्ट्य असं म्हणायला पाहिजे की आमच्याकडे एंट्री सोपी आहे आणि एक्झिट अवघड आहे. हा. सायन्स साईडला बरेचदा हे उलटं असतं की त्यांची सीईटी, जेई किंवा नीट ह्या परीक्षा अवघड अवघड असतात असते. बरोबर. आणि पुढे त्याच्यातून पास होणाऱ्यांचं प्रमाण हे भरपूर चांगलं असतं. पण मला तर वाटतं की ह्या इन्स्टिट्यूटनं पहिल्यापासून म्हणजे सीए इन्स्टिट्यूट फॉर्म झाली 1949 साली, तर तेव्हापासून इन्स्टिट्यूट ठरलं की एक टप्प्याला आपण विद्यार्थ्यांची इफिशियन्सी, त्यांची कॉम्पिटन्सी आणि लेवल वाढवत नेऊया. आणि सहनशक्ती. कारण सीए होस तोपर्यंत टिकणं याच्यासाठी प्रचंड जिद्द पाहिजे. एकदम बरोबर. म्हणजे जे 3 गुण मी सांगणार होतो नंतर त्यातला हा एक महत्त्वाचा गुण आहे की चिकाटी तुमची प्रचंड असायला पाहिजे. ही सर्वच क्षेत्रात लागू आहे. खरं. पण मी हे करून दाखवणारच. करेक्ट. हे स्वतःशी ठरवलं पाहिजे आणि तशी कृती केली पाहिजे. कृती करायला पाहिजे. बरोबर. तर पहिली जी परीक्षा आहे आता ती पहिली परीक्षा फाउंडेशन म्हणून आहे. ओके. ही 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना फाउंडेशनची परीक्षा देता येते. बरं. म्हणजे या वर्षी जे विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली ते नोव्हेंबरमध्ये सीए फाउंडेशनची परीक्षा देऊ शकतात. बर. त्याला 4 पेपर्स आहेत. बर. अकाउंटन्सी आणि लॉ हे 2 पेपर आहेत ते सब्जेक्टिव्ह आहेत. बर. म्हणजे 100 मार्काचे पेपर लिहायचे जसे आपण 12वीचे पेपर लिहितो त्याप्रमाणे. ओके. आणि 2 पेपर आहेत ते ऑब्जेक्टिव्ह आहेत, इकॉनॉमिक्स आणि मॅथ स्टॅट. बर. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात. 100 मार्काचा पेपर आहे, 100 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत आणि आपल्याला त्यामध्ये 4 पैकी एक ऑप्शन फक्त सिलेक्ट करायचा आहे. मग जे सब्जेक्टिव्ह पेपर्स आहेत त्याला 3 तासाचा वेळ आहे आणि जे ऑब्जेक्टिव्ह पेपर्स आहेत त्याला 2 तासाचा वेळ आहे. असे एकूण 4 पेपर्स तुम्ही द्यायचे, 400 मार्काची परीक्षा. आणि सीए किंवा सीएस किंवा इव्हन सीडब्ल्यूच्या सर्व परीक्षांना 50%ला पासिंग आहे. ओके. हा, म्हणजे हे एरवी 10वी पर्यंत 35% असतं, हा. ते 50% पासिंग. ते आता 50%ला पासिंग आहे. म्हणजे जो काही आपला सिलेबस आहे त्यातला 50% तुम्हाला 100% यायलाच पाहिजे. बापरे. आणि राहिलेला जो 50% आहे तो जर जसा तुम्हाला येईल त्यानुसार तुम्हाला मार्क्स पडू शकतील. कोल्हापुरात 35%चं फार प्रस्थ आहे. त्यामुळे 35 वरनं 50 जायचं हे सुद्धा अनेकांच्या दृष्टीनं अवघड किंवा कष्टाची बाब आहे. पण मला सांगा, सीए आणि सीएस या 2 परीक्षांचा सिलेबस पूर्ण वेगळा आहे आणि ह्या परीक्षा पास झाल्यानंतर त्यांचं वर्किंग स्टाईल काय असतं? चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेचा मेन फोकस आहे तो म्हणजे अकाउंटिंग, ऑडिटिंग आणि टॅक्सेशन. बरोबर. तर या 3 क्षेत्राशी संबंधित एरियाशी संबंधित पेपर्स हे सीए परीक्षेला आहेत. अच्छा. हा, पण सीएसचा पण एक पेपर लॉ. सीएस हा बेसिकली कंपनीशी रिलेटेड सर्व कायदे, कंपनी सेक्रेटरी हा कंपनीशी रिलेटेड सर्व कायद्यांचं काळजी घेतो. अच्छा. तर त्यामुळे कंपनी सेक्रेटरी कोर्सचा फोकस आहे हा लॉ. ओके. आणि मग त्याच्याशी रिलेटेड जे काही अनुषंगिक विषय असतील ते विषय. पण सीए इन्स्टिट्यूटनं लॉ ठेवलेला आहे आपल्या सिलेबसमध्ये, करिक्युलममध्ये. आणि सीएस इन्स्टिट्यूटनं अकाउंटिंगची वर्क, फायनान्शियल मॅनेजमेंटची वर्क आणि टॅक्सची वर्क हे ठेवलेलं आहे. ओके. सो दोन्ही इंटरलिंकिंग ठेवलेलं आहे, ठेवलेलं आहे. कनेक्टेड ठेवलेलं आहे. अगदी अच्छा. बरोबर. मग तुम्ही अनेक बोलताना म्हणत ICWA, तो पण सीए ला इक्विव्हॅलंट असा सिलेबस आहे का? हो. ICW इन्स्टिट्यूट आहे, 1959 साली फॉर्म ती इन्स्टिट्यूट वेगळीच आहे. हो, ती इन्स्टिट्यूट वेगळी आहे. ICWA चा लॉंग फॉर्म काय? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट. अच्छा. आता त्यात असं झालेलं आहे की त्यांनी ICWA मधलं डब्ल्यू चेंज करून त्यांनी कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट असं काढलेलं आहे. किंवा फक्त कॉस्ट अकाउंटंट म्हणलं तरी चालेल. जसं चार्टर्ड अकाउंटंट आहे तसं कॉस्ट अकाउंटंट आहे. तर त्यांचा फोकस आहे हा कॉस्टिंग आणि इनडायरेक्ट टॅक्सेस. अच्छा. असं आहे. आता हे सर्व कॉस्टिंग आणि इनडायरेक्ट टॅक्सेस हे दोन्ही पेपर्स सीए कोर्समध्ये आहेत.
आणि सीएचे पण अकाउंटिंग ऑडिटिंग टॅक्सेशन CW इन्स्टिट्यूटने ठेवलेले आहेत. पण फोकस जो आहे तो सीएचा मेनली अकाउंटिंग ऑडिटिंग टॅक्सेशन, सीएसचा बेसिकली लॉ, कंपनीशी रिलेटेड सर्व लॉज, आणि CW इन्स्टिट्यूटचा बेसिकली कॉस्टिंग. ओके. पण आता सीए व्हायचं असेल तर 3 टप्प्यातल्या परीक्षा द्याव्या लागतात. सीएस व्हायचं असेल Same. पण सेम 3 3 टप्पे आणि आयसीडब्ल्यू ला असेल पण 3 तरी पण टप्पे. 3 टप्पे. अगदी अगदी हे स्टँडर्ड आहे. सर्व परीक्षांना 50% पासिंग आहे. 3ही नॅशनल लेवलचे एक्झाम्स आहेत. सो तुम्ही कोल्हापुरातून जरी सीए कम्प्लीट केलं हां. तरी तुम्ही भारतात, म्हणजे आम्ही म्हणतो ऑल ओव्हर इंडिया रोमिंग फ्री आहे तुम्हाला. तुम्ही भारतात कुठेही जाऊन तुम्ही काम करू शकता. देर आर नो बाउंड्रीज ऑफ द स्टेट. बरोबर बरोबर. आणि 3ही इंग्लिश मिडियम मधून आहेत. बरं. सेंट्रल बॉडी असल्यामुळे त्यांचं एक स्टँडर्ड पॅटर्न आहे. युनिक म्हणायला काही हरकत नाही. त्यांच्या एक्झामच्या डेट्स ठरलेल्या असतात, त्यांच्या रिझल्टच्या डेट्स ठरलेल्या असतात, आणि त्यांनी एवढे बरेच वर्ष हा पॅटर्न अगदी यशस्वीपणे राबवलेला आहे. अच्छा. पण मला सांगा, हे 3ही कोर्स शिकत असताना किंवा करत असताना त्याच वेळेला तो विद्यार्थी त्याचं ग्रॅज्युएशन पण पूर्ण करू शकतो का? अगदी. आता मूळ मुद्द्याकडे येतो. मगाशी आपण जे म्हटलं की 2020 हे वर्ष सर्वार्थानं वेगळं ठरलेलं आहे. म्हणजे असं आता जोक म्हणून सांगितलं जातंय की 31 डिसेंबर 2019ला ज्यांनी ज्यांनी पुढच्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या त्या सगळ्या माणसांना आता शोधायला पाहिजे. कारण 2020 हे असं इतकं विचित्र झालेलं आहे. तर याच्यामध्ये शैक्षणिकदृष्ट्या मुलांचं जे काही नुकसान होईल अशी पालकांच्या मनात भीती आहे. आता मुळात अजूनही कॉलेजेस कधी सुरू होतील हे सांगता येत नाहीये. तर अशा वेळेला एक शिक्षक म्हणून तुम्हाला काय वाटते की हा पुढच्या वर्षामध्ये आता जे 11वीला ॲडमिशन घेणार आहेत किंवा 12वीला ॲडमिशन घेणार आहेत त्या मुलांचा जो काही अभ्यासक्रम बुडलेला असेल किंवा कमी वेळ मिळेल, म्हणजे आपण बुडला म्हणण्यापेक्षा वेळ कमी मिळणार आहे, तर परीक्षा पुढे जातील का पुढच्या वर्षाच्या, का या संपूर्ण सिलेबसमध्ये काही काटछाट होईल? काय वाटते तुम्हाला? मुलांना काय याच्यातून थोडासा दिलासा देऊ शकू आपण? 23 मार्च पासून ही 10वीची परीक्षा दिलेली विद्यार्थी आणि 12वीची परीक्षा पूर्ण झाली. हा आपल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रासाठी सीबीएसईचे काही पेपर राहिलेले आहेत. त्यामुळे सीबीएसईच्या मुलांची परीक्षा कदाचित 1 ते 15 जुलैमध्ये वगैरे होईल, आणि त्याच्यानंतर त्यांचे निकाल ऑगस्टला वगैरे लागतील अशी परिस्थिती आहे. ती मुलं आणि त्यांचे पालक अजूनही गॅसवर आहेत. फक्त महाराष्ट्रातले नाहीत, पण सीबीएसई हे ऑल ओव्हर इंडिया असल्यामुळे त्यांच्या काही राज्यातले पेपर राहिलेले आहेत. तर आता 23 मार्च पासून आता 23 जूनला 3 महिने पूर्ण होऊन जातील. हो बरोबर. आणि खरं तरी असं असतं की मेच्या अखेरीस 12वीचा निकाल लागतो, आणि साधारण जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये 10वीचा निकाल, 15 जून पर्यंत आपला 10वीचा निकाल लागतो. सो आज आपण जे बोलायला लागलोय खरं तर 10वीचा निकाल लागायला पाहिजे होता. हो, एक्झॅक्टली. आणि आता यावेळेला सगळ्या कॉलेजेसमध्ये रांगा असायच्या मुलांच्या प्रॉस्पेक्टस घेण्यासाठी, ऍडमिशन घेण्यासाठी धावपळ असते. पण यावर्षीचं चित्र सगळंच वेगळं आहे. पण म्हणून मी म्हटलं असं की मग हा सगळा जो काही आता बॅकलॉग आहे हा कसा भरून काढणार? तर त्यामुळं आता गव्हर्नमेंट पण ह्यावर भरपूर विचार करते. ही सिच्युएशन न भूतो आहे. पण शिक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतं? शिक्षक म्हणून आम्ही जे करतोय किंवा विद्यार्थ्यांना आम्ही जे सांगू इच्छितो ते हे आहे की आम्हाला साधारण अंदाज आला की 15 नंतर लॉकडाऊन चालू होणार. आणि चीन मधली जर परिस्थिती बघितली तर 1-2 महिने तरी हा लॉकडाऊन राहू शकेल. म्हणजे चीननं डिसेंबरमध्ये चालू केला आणि तो मार्च पर्यंत ऑलमोस्ट होतात चालू. बरोबर. असं आहे. तर आम्हाला एक अंदाज आलेला की 1-2 महिने तर हा लॉकडाऊन चालू राहील. आणि त्यामुळे आम्ही म्हणजे 2 स्ट्रॅटेजी असतात. एक असती प्रोएक्टिव्ह स्ट्रॅटेजी आणि एक असती रिएक्टिव्ह स्ट्रॅटेजी. आम्ही ठरवलं आपण प्रोएक्टिव्ह होऊया आणि आम्ही ऑनलाईन कोचिंग चालू केलं. आता विद्यार्थ्यांना पण माहित होतं किंवा माहित आहे की अरे काय सिच्युएशन केव्हा उठणार आपल्याला अंदाज नाहीये. आणि सरकार पण काय करणार की सरकार पुढे पण लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. सो सरकार पण फार धाडसी निर्णय घेऊ शकत नाही. तर गेल्या 3 महिन्यामध्ये आपण काय केलंय यापेक्षा आता आपल्याकडे वेळ आहे. तर ह्या पुढच्या पिरियडमध्ये मला असं वाटतं की तुम्ही अभ्यासाला चालू करा. तुमची साईट ठरली असेल, वेल अँड गुड. 11वीची बुक्स मागच्या वर्षी आलेले आहेत, म्हणजे मागच्या वर्षीचा सिलेबस आहे. तर ज्यांनी 10वीची परीक्षा दिली त्यांनी 11वीचा सिलेबसचा अभ्यास करायला काही हरकत नाहीये. जे आता 12वीला गेले त्यांचा सिलेबस नवीन आलाय. हा या वर्षी नवीन आला, पण बोर्डाचं परत कौतुक करायला पाहिजे की त्यांनी एप्रिलमध्ये त्याच्या सॉफ्ट कॉपीज आणल्या आणि विद्यार्थ्यांना त्या उपलब्ध करून दिल्या. मे एंडला त्याच्या हार्ड कॉपीज पण आल्या. त्यामुळे 12वीच्या विद्यार्थ्यांकडे आता सॉफ्ट कॉपी, हार्ड कॉपी दोन्ही गोष्टी आलेल्या आहेत. आता विषय असा राहतो की पुढच्या करिक्युलमचं काय होणार. तर आता परवाच आपण बातम्यात बघितलं असेल की साधारण म्हणतात की जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये 12वीचा निकाल लागेल आणि जुलै अखेरपर्यंत 10वीचा पण निकाल लागेल. सो बरोबर ती प्रोसेस 1 महिन्यानं आता पुढे गेली. सो कॉलेजेस पण 1 किंवा 1.5 महिन्यानं पुढे जाणार. बरोबर. आता आपल्याकडे सेंट्रलाइज सिस्टीम आहे. सो आमचा अंदाज आहे की जर 10वीचा निकाल जुलैला लागला तर ऑगस्टमध्ये सर्व सेंट्रलाइज सिस्टीम पूर्ण होईल आणि ऑगस्ट अखेरीस किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये कॉलेजेस चालू होतील. बापरे. जी नेहमी तसं म्हटलं तर म्हणजे 15 जूनला एरवी कॉलेजेस सुरू होतात असं आपण गृहीत धरलं तर 15 जून ते 15 जुलै, 15 जुलै ते 15 ऑगस्ट म्हणजे 2.5 महिन्याचा जवळपास फरक पडणार आहे. म्हणजे 2.5 महिने तुम्हाला नंतर ते मेक ओव्हर करायचे आहेत, करायला लागणार आहेत. आता ह्यामुळे काय होईल की सरकार काही सुट्ट्या कमी करेल.
ज्या सुट्ट्या सरकार नियमित देतं तर त्या काही सुट्ट्या कमी करेल, ही एक शक्यता आहे. दुसरी शक्यता आहे, तुम्ही जसं मगाशी म्हणाला की काही सिलेबस पण कमी होऊ शकतो या वर्षीच्या किमान 12वीचा. अच्छा. असं आहे. 11वीला कसं असतं की 11वीला कॉलेज परीक्षा घेतली त्यामुळे ती थोडीशी पुढे गेली तरी ती चालू शकते, शकते. बरोबर. पण 12वीची परीक्षा ही महत्वाची आहे. जशी 10वीची परीक्षा महत्वाची तशी 12वीची मार्कलिस्ट पण महत्वाची आहे. सो दुसरी शक्यता आहे की थोडासा सिलेबस कॉलेज कमी करेल, म्हणजे बोर्ड कमी करेल आणि परीक्षा ठरलेल्या वेळेतच घेईल. अच्छा. पण तुम्हाला असं वाटतं की जे हल्ली काही ठिकाणी सोशल मीडियामध्ये येते की 2020ला 10वी किंवा 12वी पास झालेला आहे म्हटले की त्याच्याकडे थोडंसं उपेक्षेनं पाहिलं जाईल किंवा 2020चा वेळ म्हणजे काय खरं नाही, असं होऊ शकेल का? मला तसं आत्ता वाटत नाहीये, कारण की 10वी-12वीच्या मार्क्सच्या बेसिसवर पुढचं करिअर आपलं फार ठरत नाही, ते दिशा देणार आहे. अच्छा. किंवा त्याला प्रवेश घेण्यासाठी फक्त 10वी आणि 12वीचे हे पुरेसं आहे. एकदम बरोबर. हा, ज्यांचं फायनल इयर आहे म्हणजे डिग्रीचं फायनल इयर असेल, पोस्ट ग्रॅज्युएशनचं फायनल इयर असेल, त्यांना थोडासा हा फटका बसू शकतो. नाही, म्हणून तर सरकारनं तो दुसरा एक पर्याय दिलाय. खरं तर मुळात आता पदवीच्या ज्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा आहेत त्या सरकारनं रद्द केल्यात, परंतु त्याच्याबद्दल आता काही विद्यार्थी संघटनाच उच्च न्यायालयात जाण्याच्या पवित्र्यात आहेत. दस्तूर खुद्द राज्यपालांनी विरोध दर्शवलेला आहे, त्यामुळे कदाचित हा निर्णय पुन्हा बदलू शकेल. आणि दुसरी गोष्ट की ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यायची आहे ते देऊ शकणार आहेत, म्हणजे ज्यांना वाटते की नाही मला सरासरी इतके मार्क घेऊन आयुष्यभर मिरवायचं नाहीये, त्यापेक्षा मी पुन्हा परीक्षा देईन आणि मी माझी गुणवत्ता सिद्ध करीन, त्यांना ती संधी आहे. आता आपण दुसऱ्या एका मुद्द्याकडे येऊया. आता आपण CA बद्दल बोललो, CS बद्दल बोललो, ICWA बद्दल बोललो. सर्वसामान्य मुलगा, कारण असं CA CS ह्या सगळ्या प्रचंड अवघड परीक्षा, त्यामुळे स्कॉलर मुलांसाठी ते आहे असं एक लोकांच्या मनात समज आहे. पण सर्वसामान्य मुलाला समजा 10वी नंतर किंवा 12वी नंतर कॉमर्स क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर त्याला अन्य काही ऑप्शन्स आहेत का? आता आपल्याकडे सर्वसामान्यपणे पूर्वीपासून एक समज असा होता, कॉमर्स साईड का घ्यायची तर बँकेत जाऊन चिकटायचं क्लार्क म्हणून. आता बँकांच्या सुद्धा त्यांच्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत. तर अशा पद्धतीचे अजून कोणकोणते ऑप्शन्स आहेत कॉमर्स शाखेमध्ये? बरोबर. सर्वप्रथम मला वाटते आपण हा एक कॉमर्स म्हणजे CA कोर्स बद्दल असलेली एक अंधश्रद्धा होण्या दूर करू की सर्वसामान्य मुलगा हा CA करू शकणार नाही. कारण की आम्ही जेव्हा 2005 साली इन्स्टिट्यूट चालू केली तर 2020 पर्यंत आतापर्यंत साधारण 2,500 विद्यार्थ्यांना आम्ही कोचिंग दिलेलं असेल. तर आमच्याकडे 10वीला 70%, 75% पडलेली, 80% पडलेली, 90% आणि 95% पडलेली सर्व प्रकारची मुलं येतात. आणि जो तुम्ही मगाशी जो हे सांगितला एक मुद्दा की ज्याची चिकाटी चांगली आहे तर तो मुलगा तो पूर्ण करू त्याला शकतो. 10वी मध्ये 70% आहेत का 90% आहेत त्याला फरक पडत अडचण नाही. असं आहे, काहीच प्रश्न नाही. असं आहे. तर त्यामुळं CA कोर्स म्हणजे सर्वसामान्य लोकांना जमणार नाही असं मुळात नाहीये. फक्त तुमची काय दररोज अभ्यास करण्याची तुमची तयारी असायला पाहिजे. आणि तो किरकोळ नाही हो, 6-7 तास, 8-8 तास, 10-10 तास अभ्यास करायचा आहे. म्हणजे आमचं तर विद्यार्थ्यांना एक हे असतं सल्ला म्हणू आपण की आपल्याकडे 24 तास आहेत, त्यातला 1/3 टाइम तुम्ही अभ्यासासाठी द्या. म्हणजे 8 तास तरी दिलेच 8 तास तरी तुम्ही दिलेच पाहिजे पुढची 5 वर्ष. माय गॉड. कारण त्याच्यानंतर नोकरीत तुम्हाला 10 तास द्यायचे आहेत. सो ही तयारी आहे. आणि हे 5 वर्ष जर तुम्ही कन्सिस्टंटली 8 तास अभ्यास केला, त्यात कसं परीक्षा असतात आणि नंतर 2-2.5 महिने सुट्टी असते. सो 10 महिने जर तुम्ही दररोज 8 तास अभ्यास केला तर तो पुरेसा आहे. तुम्ही हा कोर्स अगदी यशस्वीपणे चांगल्या पद्धतीने पास करू शकता. आमचाच एक विद्यार्थी होता प्रसाद लटकन, तर त्याला पण 10वीला असेच 80% वगैरे गुण होते आणि आता फार असं मोठ्या शाळेत तो शिकला नव्हता 10वी. पण त्याच्यानंतर त्यानं 12वी पासून जी ग्रीप घेतली तर त्यानं CA आणि CS हे दोनही कोर्सेस फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पूर्ण केले. क्या बात आहे. आणि त्याला इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमधून L&T सारख्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये इमिजिएट जॉब मिळाला. ग्रेट. हा, म्हणजे हे एक सर्वसामान्य उदाहरणच आहे. यासाठी तुम्हाला 10वीला बाबा 90% पाहिजे, 95% पाहिजे अशी कुठली अट नाही. तुमच्याकडे इच्छाशक्ती पाहिजे, पॅशन पाहिजे, कष्ट करण्याची तयारी पाहिजे असं आहे. आणि तुमचा आम्ही तिसरा मुद्दा सांगतो, तुमचा विश्वास पाहिजे की मी हे करणार. म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग आणि विश्वास दोन्ही एकमेकाशी रिलेटेड आहेत. अगदी खरं की तुमचा विश्वास आहे मी हे करणारच. असं आहे. माझ्यासाठी असेल, आमच्या घरच्यांसाठी असेल किंवा सर्वांसाठीच असेल. या 3 गोष्टी जर असतील तर मुलं नक्की करू शकतात. ऐकताय का? तरी पण म्हणजे बाकीच्या आपण ऑप्शन्स आपण विचार करूया. म्हणजे असं नाही की कॉमर्स साईड आल्यावर CA CS व्यतिरिक्त हे 3 आहेत, हे प्रोफेशनल कोर्सेस आहेत. पण बाकीचे जे ऑप्शन्स आहेत त्यात 5 ऑप्शन्स मला वाटतात की मुलं अगदी त्याचा अगदी आनंदानं म्हणजे एक चांगला करिअर ऑप्शन म्हणून पण विचार करू शकता. कोणकोणते? असं आहे. त्यातला पहिला जर आपण म्हणूया की कॉमर्स साईडला तुम्ही एंट्री घेताय तर एक आहे त्यातला मॅनेजमेंट कोर्सेस. आमच्या 11वी मध्येच ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट असा सब्जेक्ट आहे. सो मॅनेजमेंटची सुरुवात होती. असं जर आपण एकूण बिझनेसचा विचार केला म्हणजे जगातले सर्वात यशस्वी बिझनेसमॅन किंवा श्रीमंत लोक कोण आहेत तर ते बिझनेसमॅन आहेत.
सिंपल आहे. सो बिझनेस रन केल्याशिवाय तुम्हाला श्रीमंत होता येणार नाही. सिंपल आहे. आणि बिझनेस व्यवस्थित रन करायचा असेल तर सर्व प्रकारची मॅनेजमेंट तुम्हाला जमायला पाहिजे. तर त्यातली फायनान्शियल मॅनेजमेंट ही फार महत्वाची गोष्ट आहे. राईट. आणि त्यामुळे ओव्हरऑल मॅनेजमेंट आणि फायनान्शियल मॅनेजमेंट हे दोनही कॉमर्स साईडमध्ये 11वी पासूनच सुरुवात होती. ओके. आणि मॅनेजमेंटशी रिलेटेड कोर्सेस म्हणजे आपल्याला माहित असलेला तो आहे MBA. तुम्ही BBA आणि MBA करू शकता. तर MBA ची पण CET असते किंवा त्या कॉलेजेसच्या एक्झाम्स असतात. तुम्ही BCom किंवा BBA दोन्ही केलं तरी तुम्हाला MBA ची एंट्रन्स एक्झाम देता येते. आणि तुम्हाला जर चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला, ते तुमच्या मार्कांवर अवलंबून आहे, तर तुम्ही MBA कोर्स जर केला तर MBA ला भरपूर स्कोप आहे. अच्छा. प्रश्नच नाही. म्हणजे MBA इज वन ऑफ द बेस्ट कोर्सेस इन इंडिया म्हटलं. MBA ला पण फायनल इयरला काही स्पेशलायझेशन असतं? अगदी अगदी. आता MBA फायनान्स, MBA मॅनेजमेंट असं काही आहे का? हा, MBA फायनान्स असतं, MBA HR असतं, MBA प्रोडक्शन असतं, MBA IT असतं. मी तर ऐकले MBA इन ॲग्री पण आहे. भरपूर स्पेशलायझेशन्स आहेत. त्यामुळे MBA हा एक चांगला ऑप्शन आहे, तुम्ही करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम पास व्हायला पाहिजे, ती BCom नंतरची किंवा BBA नंतरची. हा झाला पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन मला लॉ करायचा आहे, लीगल कोर्सेस. आता लॉ साठी असं नाही, LLB एकदम बरोबर, बॅचलर इन लेजिस्लेटिव्ह लॉज, किंवा मग त्याच्या पुढे मग तुम्हाला LLM आहे. तुम्हाला ह्याच्या ज्युडिशियली मध्ये जायचं असेल वगैरे, तर तुम्हाला लॉ करायचं असेल तर 12वी कॉमर्स नंतर तुम्ही लॉची एंट्रन्स एक्झाम द्यायची. ही गेल्या 2च वर्षात चालू झाली. पूर्वी लॉला एंट्रन्स एक्झाम नव्हती. पण लॉ आणखीन कॉमर्स यांचा काही संबंध आहे का? कॉमर्समध्ये शेवटच्या वर्षाला लॉ हा सब्जेक्ट त्यांनी घेतलेला आहे. कारण एकदम आपण सिंपल लक्षात घेऊ, कॉमर्स इज रिलेटेड टू बिझनेस अँड ट्रेड. सिंपल. सो बिझनेसशी रिलेटेड जे काय आहे ते कॉमर्समध्ये यायलाच पाहिजे. म्हणजे अकाउंटिंग, ऑडिटिंग, टॅक्सेशन आणि लॉ हे चारही बिझनेसशी रिलेटेड आहेत. बरोबर. सो लॉ हा कॉमर्समध्ये आहेच. जसं आपल्या प्रोफेशनल कोर्सेसला लॉ पहिल्या वर्षापासूनच आहे, तसं कॉमर्समध्ये पण लॉ आहे. त्यामुळे तुम्ही लॉ ही परस्यू करू शकता. दुसरा ऑप्शन आहे. आणि त्याबरोबर तुम्ही CS केलं तर ते एकमेकाला जास्त पूरक आहेत. बरोबर. म्हणजे LLB प्लस CS हा एक चांगला ऑप्शन आहे. तर तो दुसरा ऑप्शन तुमच्याकडे राहतो. तिसरा ऑप्शन जो आहे तो म्हणजे की तुम्ही कॉमर्स साईडचे प्युअर जे एरियाज आहेत, अकाउंटिंग, ऑडिटिंग आणि टॅक्सेशन, तर तुम्ही BCom करत असताना या कोर्सेसचे शिक्षण घ्या. तुम्ही एखाद्या प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंटकडे, कंपनी सेक्रेटरीकडे, कॉस्ट अकाउंटंटकडे किंवा चांगल्या टॅक्स कन्सल्टंटकडे जर तुम्ही आपण आर्टिकलशिप आपण त्याला म्हणा प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेतलं, तर तुम्ही BCom झाल्या या क्षेत्रात उत्तम पाऊल ठेवू शकता. आणि याची सध्या प्रचंड मार्केटमध्ये रिक्वायरमेंट आहे. अगदी. कारण की सर्व लोक CA होत नाहीत, असं आहे. म्हणजे काही लोक CA लोकांना हेल्पिंग हँड लागतो. अगदी. आणि कंपनीजना पण CA अफोर्ड होऊ शकत नाहीत. तर अशा केसमध्ये भरपूर रिक्वायरमेंट असते. म्हणजे आम्हाला तर दर महिन्याला कॉल येतात की आम्हाला अकाउंटंट हवाय, आणि त्याचं CA तो करत असला तर उत्तम, चुकून त्याचं काही कारणामुळे राहिलं असेल तरी आम्हाला चालू शकेल, कारण त्याचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग झालेलं आहे, म्हणजे आर्टिकलशिप. तर हा एक चांगला स्कोप आहे. आणि याच्याशी रिलेटेड विविध कोर्सेस कोल्हापूरमध्ये, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये काही डिस्टन्स कोर्सेस पण अवेलेबल आहेत. फक्त माझं सर्वांनाच म्हणणं असतं की तुम्ही साईड बाय साईड प्रॅक्टिकल ट्रेनिंग घ्या, म्हणजे तुम्हाला तो कॉन्फिडन्स येऊ शकेल. हा झाला तिसरा आहे. चौथा जो आहे तो म्हणजे, आता आपण बोलूया की तुम्ही म्हणलात त्या ह्याच्याकडं की बँकिंग आहे, इन्शुरन्स आहे, इव्हन थोडक्यात काय की गव्हर्नमेंट सिक्युअर्ड जॉब्स असं आहे. आता त्याच्यामध्ये मी अजून काही वाढवू इच्छिन की इन्कम टॅक्स आहे. इन्कम टॅक्सच्या दरवर्षी भरपूर जागा निघतात. GST आता नवीन आलाय. GSTचा स्कोप तर भरपूरच मोठा आहे. तेव्हा GST डिपार्टमेंटला पण बऱ्याचशा जागा वगैरे निघतात. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटच्या काही जागा आहेत, म्हणजे IRS आहे, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस आहेत. तर तिकडे कॉमर्स साईडचा विद्यार्थी ज्याला फायनान्स ऍप्टिट्यूड ज्याचा चांगला डेव्हलप झालेला आहे, तो तिकडे प्रवेश घेऊ शकतो. थोडक्यात डायरेक्ट गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट किंवा PSU ह्याच्यामध्ये तुम्ही BCom करून साईड बाय साईड त्याचा अभ्यास करून, जे इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स 2 सब्जेक्ट 11वी 12वीला आहेत ते जर आपले चांगले असतील तर नक्कीच तुम्ही चांगलं करिअर करू शकता. आणि लास्ट पाचवा ऑप्शन हा आता इमर्जिंग मधला आहे, तो म्हणजे फायनान्स स्पेशलायझेशन तुम्ही करा. तुम्ही पूर्ण फायनान्सवर फोकस करा. तर आता आपण बघितलं असेल की पेपरला बरेचदा बातम्या असतात की स्टॉक मार्केट वर गेलं किंवा स्टॉक मार्केट पडलेलं आहे. बरोबर. तर स्टॉक मार्केटशी रिलेटेड बरेचसे कोर्सेस अवेलेबल आहेत. आणि अगदी BSc NSC पण हे कोर्सेस स्टार्ट केलेले आहेत. म्युच्युअल फंड, तर आपण म्युच्युअल फंड सही ही जाहिरात पण आपण बघतो. तर म्युच्युअल फंड या क्षेत्रामध्ये पण सध्या स्कोप आपल्याला वाढतोय. म्हणजे मला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर पूर्वी लोक बँक FD ह्या एकाच पर्यायाचा विचार करायचे. आता उलटे झाले. आता पहिल्यांदा म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, हे इतके ऑप्शन्स तयार झाले. आणि म्युच्युअल फंड्स वाल्यांनी पण बऱ्याचशा. पण तुम्हाला वाटते सर की भविष्य काळामध्ये या फील्डला जास्ती मागणी वाढेल? म्हणून नक्कीच वाढेल. एक्झॅक्टली. कॉमर्स साईड आम्ही काय म्हणतो की फायनान्स ऍप्टिट्यूड क्रिएट होण्यासाठी घ्या. बरोबर. तर फायनान्स ऍप्टिट्यूड मध्ये काय आहे की आपल्याला इन्कम मिळवायचं आहे, आणि फक्त इन्कम चांगलं मिळवायचं नाही तर त्याची प्रॉपर इन्व्हेस्टमेंट करायची. सिंपल. तर ती इन्व्हेस्टमेंट कुठे करायची? म्हणून चांगले वेल्थ मॅनेजर मिळत पाहिजेत, चांगले वेल्थ मॅनेजर पाहिजेत, फायनान्शियल अनालिस्ट पाहिजेत, कंपनीला फायनान्शियल ऍडवायझर हवेत. बरेचदा एक्सपर्ट डायरेक्टर मधले
बरेच जण हे कॉमर्स फील्डमधले ते घेतात. कारण की ठीक आहे तुमच्याकडे टेक्निकलचा सपोर्ट आहे, तुमच्याकडे HR वाला एखादे चांगले डायरेक्टर आहेत, पण जर फायनान्सची डिसिजन व्यवस्थित घेणारा जर एखादा डायरेक्टर तुम्हाला मिळाला तर त्या तिघांची टीम मिळून उत्तम काम करते. बरोबर, राईट. आणि जर आपण कंपन्यांचा एकूण सर्व्हे जर केला की मध्ये कॉर्पोरेट सर्व्हे आला तर त्यात त्यांनी म्हणले की बऱ्याचशा की पोझिशनला, आम्ही त्याला की मॅनेजरल पोझिशन म्हणतो, की पोझिशनला आता कॉमर्स ग्रॅज्युएट्स आहेत. म्हणजे आयदर प्रोफेशनल कोर्सवाले असतील किंवा MBA असतील, बर, असे आहेत. म्हणजे आता वानगी दाखल फक्त मी 3 नावं सांगतो, कारण तशी नावं बरीच आहेत, की कुमार मंगलम बिर्ला आहेत, त्याच्यानंतर मोतीलाल ओसवाल आहेत, हो, राकेश झुंझुनवाला आहेत, हो. आणि भारताबाहेरचं एकच नाव आपण घेऊया की वॉरन बफेट आहेत. ह्या सर्वांनी कॉमर्स स्टॉलवर्ड आहे ती सगळी. आणि त्या सर्वांनी कॉमर्सकडे लक्ष देऊन हो. उत्तम असं करिअर केलं. इव्हन आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पण पियुष गोयल आहेत आणि आपले जवळच्याच भागात राहणारे सुरेश प्रभू आहेत. सुरेश प्रभू. तर या दोघांची पण इफिशियन्सी म्हणजे सर्वांनीच आणि नरेंद्र मोदींनी पण वाखाणलेली आहे. तर हे कॉमर्स ग्रॅज्युएट्स आहेत. तो फायनान्शियल ऍप्टिट्यूड जर तुमचा क्रिएट झाला तर तुम्ही तुमचं वैयक्तिक, तुम्ही ज्या बिझनेसमध्ये तुम्ही बिझनेस रन करणार असाल त्या बिझनेसला वर नेऊ शकता, किंवा ज्या कंपनीत जर तुम्ही जॉब करणार असाल तर त्या कंपनीला योग्य दिशा देऊ शकता. पण हे तुम्ही जे सगळं सांगता यासाठी बेसिकली BCom होणं, ग्रॅज्युएशन होणं आवश्यक आहे. बरोबर. 12वी नंतर असे काही वेगळे कोर्सेस आहेत का, 1 किंवा 2 वर्षाचे असे? म्हणजे ग्रॅज्युएशन व्यतिरिक्त मी बाबा 1-2 वर्षाचा कोर्स केला तर काही असं करिअरला ऑप्शन्स आहेत का? हा, आता 12वी पास झाल्यानंतर एकतर तुम्ही स्टॉक मार्केटशी रिलेटेड डिप्लोमाज करू शकता, ओके, टॅक्सशी रिलेटेड तुम्ही डिप्लोमाज करू शकता, बरं. आणि आता आपण ऐकलेलं असेल सायबर सेल, हो. सायबर गुन्हे वगैरे, हो, तर काही 12वी नंतर पण त्यातले बरेचसे BCom झाल्यानंतर आहेत. या सर्व कोर्सेसना एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो की तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला ते लवकर समजतील किंवा तुम्हाला ते सोपे जातील. अच्छा. पण या 3 फील्डमध्ये किंवा अकाउंटिंग मधले पण काही डिप्लोमाज वगैरे आहेत, हे तुम्ही BComच्या बरोबर साईड बाय साईड करू शकता. अच्छा. हा, तर ते आता ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आपली जी इन्स्टिट्यूट आहे ब्रिलियंट प्रोफेशनल अकॅडमी, याच्यामध्ये तुम्ही काय काय शिकवता आणि कुठल्या कुठल्या परीक्षेसाठी मुलांना तयार करता? 2005 साली आम्ही जेव्हा इन्स्टिट्यूट चालू केली तेव्हा आमचा फोकस होता की प्रोफेशनल कोर्सेससाठी आपण कोचिंग देऊया. बरं. आणि त्यामुळे जवळजवळ 7-8 वर्ष आमचा CA, CS आणि CW या 3 कोर्सेसवर आमचा फोकस होता. बरं. मग साधारण आमची स्ट्रेंथ पण वाढली, आमची फॅकल्टी टीम वाढली. आता आम्ही 10 मेंबर आहे, त्यातले 8 लोक फॅकल्टी आणि 2 लोक ऑफिस स्टाफ आहे. बरं. तर एकूण टीम वाढल्यावर आम्हाला लक्षात आलं की खालच्या सेगमेंटला पण आपण सर्व करायला पाहिजे, म्हणजे आपण म्हणू ज्युनियर कॉलेज सेगमेंट. आणि त्यामुळे 2013 साली आम्ही ज्युनियर कॉलेज सेगमेंटला हात घातला, म्हणजे 11वी-12वी. 11वी आणि 12वीला. बरोबर आहे. आम्हाला लक्षात आलं की जर तुमचा बेस चांगला झाला पण असेल, 11वी-12वी फक्त कॉमर्स, फक्त कॉमर्स, आर्ट्स किंवा सायन्सचा संबंध नाही. पण सायन्सच्या मुलांना जर मॅथमॅटिकली जर काही अडचणी असतील तर त्यांच्यासाठी पण तुम्ही क्लासेस घेऊ शकता का? नाही, त्यांना आम्ही पर्सनल गायडन्स देतो. अच्छा. हा, तुम्हाला आश्चर्य वाटेल, फोकस फक्त आणि फक्त कॉमर्स कॉमर्स साईडला आहे. अच्छा. हा, तुम्हाला आश्चर्य वाटेल की दरवर्षी आमच्याकडं 10वीला सायन्स साईड सिलेक्ट केले आणि 2 महिन्यानंतर कॉमर्स साईडला आले 10 विद्यार्थी येतात. बर. 11वीला सायन्स केलंय पण 12वीला मला कॉमर्स करायचे असे 10-12 विद्यार्थी येतात. बाप. आणि 12वी सायन्स करून CA, CS ला येणारे तर 15-20 विद्यार्थी येतात. 12वी सायन्स करून CA, CS. येस येस येस. क्या बात आहे. हा, तर म्हणजे तो पण सर मला सांगा, 11वी-12वी सायन्स मध्ये केलं तर पुढे त्यानंतर BComला आपल्याला जाता येतं? आमचं सजेशन असतं की बाबा आपल्याला जर कॉमर्स साईडमध्ये करिअर करायचं असेल, हा. आता खरं तरी कल चाचणीचा थोडासा विचार करायला पाहिजे. तर कल चाचणी जर तुम्ही कॉमर्स साईड आले असेल तर तुम्ही बाबा माहिती घ्या. हा, आमची अकॅडमी ओपन असते, आम्ही फ्री कन्सल्टेशन देतो. बर. हा, आणि तर तुम्ही तिथं व्यवस्थित माहिती घ्या, काय काय स्कोप आहे. स्कोप माहित नाही म्हणून बरेच लोक येत नाहीत, ही एक अडचण असते. खरं आहे. नाही, आजचा प्रोग्राम करायचा त्यासाठी तोच उद्देश आहे. बरोबर. तुमची जाहिरात करायचा उद्देश नाही. बरोबर. तर कॉमर्सला प्रचंड डिमांड वाढत चालली आहे. आणि कॉमर्स म्हणजे काय, तर मी फक्त BCom करेन आणि मग कुठल्या ना कुठल्या बँकेत चिकटायचा प्रयत्न करेन किंवा मग CA, CS करेन, तर त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा खूप काही आहे. जे तुम्ही आता 5 ऑप्शन सांगितले, जे CA, CS आणि ICWA सोडून हे तर काय मोठंच करिअर आहे, त्याबद्दल काही दुमत नाही. आणि सरांचं म्हणणं आहे हे सर्वसामान्य विद्यार्थी सुद्धा करू शकतो, फक्त त्याच्यामध्ये जिद्द, चिकाटी, इच्छाशक्ती पाहिजे. बरोबर. पण आता तुम्ही जे म्हणताय त्यानुसार 12वी सायन्स करून पुन्हा कॉमर्सला तो ऍडमिशन घेऊ शकतो का? तो कॉमर्सला ऍडमिशन घेऊ शकतो. मुळात त्यानं तसं करू नये, त्यांना आधी पहिल्यांदा आपली कल चाचणी बघावी, थोडीशी माहिती घ्यावी. आणि जर त्यानं कॉमर्सला सुरुवात केली असेल तर मग त्याला फायदा होतो. कारण काय होतं की हे कॉमर्सची अकाउंटन्सी हा बेसिक सब्जेक्ट आहे, तो तुम्ही 11वी पासून जर शिकला तर तुमचं अकाउंटन्सी अतिशय उत्तम होणार आहे. आणि कुठलाही बिझनेस असेल तर अकाउंटिंग हे नेसेसरीच आहे. हो, अगदी. त्यामुळे बिझनेस लहान मोठा कुठलाही अगदी, म्हणजे बिझनेसमनला पण इच्छा असते की अरे आपल्याला अकाउंटिंग यावं, आणि कसं चाललंय बिझनेस आहे त्या अकाउंटिंग मधून आमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट मधून समजतं. खरं आहे. त्यामुळे हा ऍक्च्युली आता एक चांगली गोष्ट म्हणजे 10वीच्या सिलेबस मध्ये पण त्यांनी GST आणि स्टॉक मार्केट हा टॉपिक घातलेला आहे. 10वीच्या सब्जेक्ट? अगदी अगदी. 10वीच्या सिलेबस मध्ये मॅथमॅटिक्स मध्ये हे 2 चॅप्टर्स त्यांनी घातलेले आहेत. आणि त्यामुळे स्टेट गव्हर्नमेंटनं एक चांगली हे घेतलेली आहे, मला वाटते मूव घेतलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. सो मुलांना तोंड ओळख झालेली आहे.
त्यातनं त्यांच्यात आवड निर्माण झाली किंवा स्कोप बघून जर आवड निर्माण झाली तर ते नक्की येऊ शकतात. अजून एक गोष्ट मला इथं अगदी निश्चित नमूद करावी वाटेल की कॉमर्स साईडला स्कोरिंग होत नाही. असं पण एक हे असतं की किती टक्के पडतील असं आहे. तर जेव्हा आम्ही 2013 सालू केलं तेव्हा आमची सुरुवात होती. 2015 ते 2019 मध्ये कॉमर्स साईडचा आमचा टॉपर हा 95% आसपास आहे. ओके. आणि 2019 साली तर आमच्या कॉमर्सच्या टॉपरनं सायन्सच्या टॉपरला पण मागे टाकून 96.31% मार्क पडलेले आहेत. माय गॉड. सो विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या तिघांचं जर जुळून आलं गणित तर तुम्हाला उत्तम मार्क पडू शकतात. तो तुम्हाला कॉन्फिडन्स देईल, तो तुम्हाला रिस्पेक्ट देईल आणि पुढे करिअर करायला पण नक्कीच मदत करू शकेल. तुमच्या इन्स्टिट्यूटमधनं आजवर किती CA झालेले आहेत? आम्ही 2006 साली चालू केलं. सो त्याच्यानंतर गेल्या 12 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये आपण 15 वर्ष आता आमचं चालू होईल. तर 100 पेक्षा जास्त चार्टर्ड अकाउंटंट्स, 250 पेक्षा जास्त CA इंटरमिजिएट पास आउट आहेत. फाउंडेशन किंवा CBT तर त्याहून जास्त आहेत. आम्ही कंपनी सेक्रेटरी आणि कॉस्ट अकाउंटंट पण रन करायचो. तर हे दोन्ही पण 50 पेक्षा जास्त हे पास आउट झालेले आहेत. आणि सगळे बहुतांश कोल्हापुरातली मुलं. आणि सर्व कोल्हापुरात, म्हणजे पहिल्या लेव्हल पासून ते शेवटच्या लेव्हल पर्यंत सर्व कोल्हापुरात हे पूर्ण असे लोकांचा समज असतो CA किंवा CS करतोय तर बाबा पुण्याला जा, मुंबईला जा किंवा ते राजस्थानमध्ये कुठेतरी पाठवतात. पण तसं काही आता गरज नाहीये. कोल्हापुरामध्ये राहून सुद्धा अभ्यास करता येतो, प्रॉपर ट्रेनिंग मिळू शकतं, प्रशिक्षण मिळू शकतं. बरोबर. आता काय आहे की सध्या CA इन्स्टिट्यूट असेल किंवा कुठली इन्स्टिट्यूट असेल तर ह्यांनी ऑनलाईन पोर्टल्स अतिशय प्रभावीपणे राबवलेले आहेत. सो त्या पोर्टल्सवर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल होतात. युट्यूबचा जर आपण चांगला वापर केला तर युट्यूब इज ऑल्सो व्हेरी गुड. त्यातला चांगला शब्द महत्वाचा. म्हणजे जसं गुगलचा वापर सगळेच करतात, पण त्यातला अभ्यासासाठी चांगला वापर. करेक्ट. आणि जर चांगल्या शिक्षकांची तुम्हाला थोडा गायडन्स मिळाला तर तुम्ही निश्चित कोल्हापूर सारख्या शहरात राहून, म्हणजे आपण त्याला मेट्रोपॉलिटन मुव्हीज म्हणणार नाही, पण अशा शहरात राहून तुम्ही CA फर्स्ट अटेम्प्ट मध्ये, CA किंवा CS फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चांगल्या मार्कानं पास आउट होऊ शकता. आणि अशी उदाहरणं घडलेली आहेत. माझा वेळ संपत चाललाय, पण मला तुम्हाला विचारायचं आहे की CA ची परीक्षा देण्यासाठी 3 टप्पे असतात, बरोबर? तर साधारण किती वर्ष तो परीक्षा देऊ शकतो? म्हणजे मी आता माझी इंटरमिजिएट मी पास झालो, मी पहिला टप्पा, दुसरा टप्पा झाला, फाउंडेशन आणि इंटरमिजिएट झाली, आणि आता मी CA च्या फायनल एक्झामला बसणार आहे आणि मी नापास होत निघालेलो आहे, तर मी किती वेळा बसू शकतो? त्याला वयाची काही लिमिट आहे का? एकदम चांगला प्रश्न आहे. 12वी खरं तरी झालेला विद्यार्थी फाउंडेशन देतो, इंटर देतो आणि फायनल देतो. या सर्व परीक्षांना त्यांनी पहिला 3 वर्षाचं रजिस्ट्रेशन ठेवलेलं आहे. एकदा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं ते 3 वर्ष व्हॅलिड आहे. पण 3 वर्षात जर आपलं होऊ शकलं नाही ड्यू टू एनी रिझन, तर तुम्ही ते रजिस्ट्रेशन करू शकता पुन्हा 3 वर्ष. आणि असं तुम्ही कितीही वेळा करू शकता. म्हणजे कदाचित वयाची अट नाही, वयाची कुठली अट नाही. म्हणजे वयाच्या 50व्या वर्षी सुद्धा CA ची परीक्षा देऊ शकतो. वयाच्या 59व्या वर्षी आई आणि मुलगी CA झाली अशी याच वर्षी मागच्या वर्षी न्यूज आलेली. म्हणजे आई BCom करत होती. पण मग तोच नियम इंटरमिजिएटला आणखीन फाउंडेशनला पण आहे का? बरोबर. तोच तुम्ही कितीही वेळा परीक्षा देऊ शकता. असं आहे, तुमची जर इच्छा असेल तर त्यानुसार. पण आमचं म्हणणं असतं की तुम्ही दररोज अभ्यास करा, प्रॉपर गायडन्स घ्या, तुम्ही तेवढे वेळच लागणार नाही. अशा सारख्या खेपा मारायलाच नको, काय आवश्यकता नाही. म्हणजे हा कोर्स 12वी नंतर 4.5 वर्षात हा पूर्ण होऊ शकतो. हा पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स असल्यामुळे त्याला 4.5 वर्षाचा पिरियड, आर्टिकलशिप इन्क्लुडिंग आर्टिकलशिप, हा कोर्स 4.5 वर्षात. म्हणजे थोडक्यात MCOM व्हायला तुम्हाला 5 वर्ष लागतात. तुम्ही साईड बाय साईड पुढे MCOM करणार असाल तरी चालेल. MCOM आणि CA या दोनही डिग्रीज तुम्ही 5 वर्षामध्ये पूर्ण करू शकता. क्या बात आहे. आणि मला वाटतं MCOM आणि CA अशा दोन्ही डिग्री घेतल्या तर कोणत्याही कंपनीमध्ये रेड कार्पेट. अगदी अगदी. कुठलाही प्रोफेशनल कोर्स जर तुम्ही पूर्ण केला असेल. आणि CAचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, हवं तर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता, हवं तर तुम्ही कुठेही जॉब करू शकता, बरोबर, किंवा हवं तर सरांसारखी एखादी इन्स्टिट्यूट सुद्धा काढू शकता, अकॅडमिक्स मध्ये येऊ शकता. हे तिन्ही ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये. अजून एकच मी मुद्दा सांगेन की CA कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला भारताबाहेरच्या पण काही परीक्षा देता येतात. आणि CA इन्स्टिट्यूट ही इंटरनॅशनल बॉडीची एक हे असल्यामुळे, मेंबर असल्यामुळे त्यांच्यातले काही पेपर्स तुम्हाला एक्झम्प्ट आहेत. ओके. सो मला UK ला जायचंय, ऑस्ट्रेलियाला जायचंय किंवा US ला जायचंय, म्हणजे युरोप, ऑस्ट्रेलिया आणि आपण हे घेऊ, अमेरिका घेऊ, तर या 3 ठिकाणच्या ज्या परीक्षा आहेत तर त्यातले काही पेपर्स हे तुम्हाला एक्झाम मिळतात. आणि त्या पण परीक्षा तुम्ही पास आउट होऊन तुम्ही पुढे उत्तम अजून इंटरनॅशनल करिअर पण तुम्ही करू शकता. मला वाटतं कॉमर्स शाखेमध्ये कोणकोणत्या संधी आहेत याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला अभिजित कुलकर्णी सरांनी दिलेली आहे. त्यांची जी इन्स्टिट्यूट आहे ब्रिलियंट प्रोफेशनल अकॅडमी, या अकॅडमीच्या वतीनं कोणकोणत्या विषयांचं प्रशिक्षण दिलं जातं, ट्रेनिंग दिलं जातं, हे त्यांनी सांगितलेलं आहे. पण मला सगळ्यात महत्त्वाचं काय वाटतं की सरांनी जे सांगितलेलं आहे की प्रत्येक मुलगा सर्वसामान्य आणखीन एक्स्ट्रॉर्डिनरी असं काही असतच नाही. प्रत्येकामध्ये ती कपॅसिटी आहे आणि प्रत्येकजण करू शकतो, फक्त इच्छाशक्ती हवी, सातत्य हवं, चिकाटी हवी. कॉमर्स या एका ब्रँचमध्ये
करिअरसाठी प्रचंड स्कोप आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय काय करू शकता. तर एकाच वेळेला ग्रॅज्युएशन करत असताना त्याच वेळेला CA CS सारख्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊ शकता. 5 वेगवेगळे ऑप्शन सांगितले, त्याच्यातून मला तर असं वाटतं की कॉमर्सकडं जो मुलांचा ओढा वाढलेला आहे त्याचं कारण काय, तर ते 5 ऑप्शन्स आहेत. ऑप्शन्स म्हणजे आपल्याला करिअरला भरपूर स्कोप आहे हे लक्षात आल्यामुळंच आता मुलांचा ओढा हा कॉमर्स शाखेकडे वाढत चालला आहे. तुर्तास आज आमच्या स्टुडिओमध्ये अभिजित कुलकर्णी सर आले आणि सविस्तर त्यांनी माहिती दिली, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. तोपर्यंत नमस्कार.